आजकालच्या या धावपळीच्या जगात ना आपण सगळेच प्रचंड काम करत असतो. म्हणजे सतत काहीतरी चालू असतं. पण तरी आजच्या या सखोल चर्चेत आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच खूप जिव्हाळ्याचा आहे. हां, नक्कीच. आपण जरा विचार केला तर आपल्या टू डू लिस्टवर अशी कित्येक तरी कामं असतात जी महिन्यानमहिने तिथेच पडून आहेत. एखादा नवीन प्रोजेक्ट असेल, काहीतरी नवीन शिकायचं असेल किंवा अगदी साधं उदाहरण म्हणजे घरातील अडगळीची खोली साफ करणं असेल. अगदी बरोबर. आणि आपण स्वतःलाच सांगत असतो की मी खूप आळशी आहे किंवा मला वेळच मिळत नाहीये. हो, आणि आपण तेच खरं मानतो. पण आज आपण पीटर हॉलन्स यांच्या फिनिश व्हॉट यू स्टार्ट या पुस्तकातील सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. यातून आपण हे समजून घेणार आहोत की एखादं काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण का होत नाही आणि आपल्याच मेंदूचे कोणते काय म्हणतात त्याला खेळ आपल्याला अडकवून ठेवतात, हे आज आपण डिकोड करणार आहोत. कारण हा विषय खरोखरच खूप खोल आहे. प्रेरणा आणि ध्येय निश्चित करण्याआधी आपल्याला मागे खेचणाऱ्या या मानसिक अडथळ्यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग करून भागणार नाही असं म्हणायचंय का? अगदी तेच. जोपर्यंत आपण हे मानसिक अडथळे मुळातून समजून घेत नाही, तोपर्यंत केवळ मी हे करणारच असं ठरवून काहीही होत नाही. आपण मगाशी म्हणालात तसं अनेकदा आपण काम न करण्यामागे आळस हेच मुख्य कारण मानतो. हो, साहजिकच आहे ना. पण हॉलिन्स यांच्या मते आळस हे मूळ कारण नाहीये, ती फक्त एक प्रतिक्रिया आहे. अनेकदा स्वतःचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने आपण काम पुढे ढकलत असतो. स्वतःचं संरक्षण म्हणजे हे थोडं विचित्र वाटते ऐकायला, कारण काम न केल्यामुळे तर आपलंच नुकसान होत असतं ना. मग यात संरक्षण कसलं आलं? हाच तर खरा विरोधाभास आहे. मानवी मेंदू हा नेहमी सुरक्षितता शोधत असतो. या पुस्तकात दिलेलं लाराचं उदाहरण यासाठी खूप बोलकं आहे. क्षणासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू करायची असते. ती मोहिमेचं कागदावर सगळं अगदी उत्तम नियोजन करते. म्हणजे प्लॅनिंग एकदम परफेक्ट असतं. हो, पण जेव्हा प्रत्यक्षात लोकांकडे जाऊन पहिली देणगी मागण्याची वेळ येते ना, तेव्हा ती अचानक थांबते. ती चालढकल करू लागते. आज नको, उद्या जाऊ असं करते. म्हणजे प्रत्यक्ष कृतीची वेळ आल्यावर ती मागे हटते. अगदी बरोबर. आणि यामागे आळस नसतो, तर एक तीव्र भीती असते. तिला वाटतं, लोकांनी नकार दिला तर, माझा उपहास झाला तर, माझी मोहीम फ्लॉप झाली तर. अरे बापरे, म्हणजे जर तिने प्रत्यक्ष कुणाकडे काही मागितलंच नाही तर कोणीही तिला नाकारू शकणार नाही. एक्झॅक्टली. एक प्रकारे नकार पचवण्याच्या त्या संभाव्य वेदनेपासून वाचण्यासाठी तिचा मेंदू कृती न करण्याचा मार्ग निवडतो. म्हणजे अपयशापासून वाचण्याचा हा एक खोटा पण अतिशय सोपा उपाय वाटतो. हो ना? निर्णय घेण्याची आणि अपयशाची ही जी भीती असते ती आपल्याला प्रत्यक्ष कृती करण्यापासून रोखते. आणि या असुरक्षिततेतूनच जन्म घेतो तो परिपूर्णतेचा अट्टहास. ज्याला आपण परफेक्शनिझम म्हणतो. हो, परफेक्शनिझम. अनेकदा आपण या परफेक्शनिझमला एक चांगला गुण मानतो. अरे, तो काम एकदम परफेक्ट करतो असं आपण कौतुकाने म्हणतो. पण हॉलिन्स एका पॉल नावाच्या व्यक्तीचं उदाहरण देतात. बरं. पॉल अनेक वर्ष आपल्या ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी अर्जच करत नाही. का? कारण त्याला त्याचा रेझ्युमे एकदम परफेक्ट हवा असतो. बापरे, अनेक वर्ष? हो, तो रोज त्यात काहीतरी बारीक-सारीक बदल करत बसतो. पण हा परिपूर्णतेचा अट्टहास मुळात त्याच्या अपयशाच्या भीतीतून आलेला असतो. तो चांगला रेझ्युमे बनवण्याच्या नावाखाली फक्त वेळ काढत असतो, जेणेकरून त्याला तो रेझ्युमे प्रत्यक्ष सबमिटच करावा लागू नये आणि मग रिजेक्शनची भीतीच उरत नाही. क्या बात आहे. अगदी तो स्वतःलाच फसवतोय. या उदाहरणावरून मला असं वाटतंय की परिपूर्णतेचा अट्टहास म्हणजे जणू एखाद्या धावण्याच्या शर्यतीत खूप जड आणि भक्कम लोखंडी चिलखत घालून धावण्यासारखं आहे. खूप छान तुलना आहे. म्हणजे ते चिलखत आपल्याला पडल्यावर खरचटण्यापासून नक्कीच वाचवेल, पण त्या ओझ्यामुळे आपण शर्यतीत एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. अगदी 100% खरं आहे. सुरक्षितता नक्की मिळते, पण प्रगती पूर्णपणे खुंटते. आणि याच प्रक्रियेत आपला मेंदू अजून एक खेळ खेळतो, ज्याला काही लोक उत्पादक चालढकल किंवा प्रोडक्टिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. प्रोडक्टिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन हो, म्हणजे मुख्य काम सोडून इतर लहान-सहान कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं. हो, अगदी तेच. म्हणजे जसं की एखादा खूप महत्वाचा रिपोर्ट लिहायचा आहे, ते सोडून आपण लॅपटॉपचे फोल्डर्स ऑर्गनाईज करत बसतो किंवा रंगीत पेन घेऊन नव्याने टू डू लिस्ट बनवत बसतो. आणि आपण स्वतःलाच काय भासवतो की मी काम तर करतोय, मी वेळ वाया नाही घालवत आहे. हो, पण प्रत्यक्षात आपण मुख्य समस्येपासून पळ काढत असतो. आणि याचा मेंदूच्या रसायनशास्त्राशी म्हणजे ब्रेन केमिस्ट्रीशी थेट संबंध आहे. जेव्हा आपण ती छोटी अनावश्यक कामं पूर्ण करतो ना,
तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन पाझरतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारचा फील गुड फॅक्टर. हो. यामुळे आपल्याला एक खोटं समाधान मिळतं की आपण काहीतरी साध्य केलं आहे. पण ज्या मुख्य कामातून थेट आणि मोठा निकाल मिळणार आहे ते कठीण काम मात्र तिथेच पडून राहतं. ही फसवणूक दीर्घकाळात खूप नुकसान करते. बापले, हा मेंदू खूपच हुशार आहे. पण मग जर आपला मेंदूच आपल्याला अपयशाच्या भीतीने असं अडकवून ठेवत असेल तर यातून बाहेर कसं पडायचं? नुसत्या इच्छाशक्तीच्या किंवा विलपॉवरच्या जोरावर आपण हा अडथळा पार करू शकतो का? नाही, विलपॉवर खूप लवकर संपून जाते. इथेच आपल्याला प्रेरणा किंवा मोटिवेशनची गरज भासते. पण ही प्रेरणा निर्माण कशी होते हे समजून घेणं महत्वाचं आहे. प्रेरणा कुठून येते मग? हॉलिन्स या पुस्तकात प्रेरणेचे 2 मुख्य प्रकार स्पष्ट करतात, बाह्य प्रेरणा आणि अंतर्गत प्रेरणा. आणि या दोन्हीही खूप वेगळ्या प्रकारे काम करतात. बाह्य प्रेरणा म्हणजे एक्सटर्नल मोटिवेटर्स, बरोबर? हो. बाह्य प्रेरणा म्हणजे एखादी शिक्षा, नुकसान किंवा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी केलेली कृती. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये बॉसची ओरड ऐकावी लागू नये म्हणून डेडलाईनच्या आदल्या रात्री जागून काम पूर्ण करणं. हो, हे तर आपण सगळेच कधी ना कधी करतो. किंवा अकाउंटेबिलिटी पार्टनरकडून टोमण्या ऐकायला लागू नयेत म्हणून एखादं काम करणं. याला आपण साध्या भाषेत काठी किंवा स्टिक म्हणू शकतो. गाजर आणि काठीमधली काठी. अगदी. हे बाह्य दडपण आपल्या मेंदूतील भीती आणि धोक्याची जाणीव करून देणाऱ्या अमिगडाला या भागावर काम करतं, ज्यामुळे आपण तात्काळ कृती करतो. पण डेडलाईनचं दडपण आल्यावर आपण जसे झटक्यात कामाला लागतो तसा वेग नेहमी टिकतो का? म्हणजे बाह्य दडपण हे खूप तात्पुरतं असतं असं मला वाटतं. बॉस सुट्टीवर गेला की कामाचा वेग आपोआप कमी होतोच. हो, हे अगदी स्वाभाविक आहे. कारण बाह्य प्रेरणा ही तुम्हाला फक्त गाडी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला स्पार्क देते. पण दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी जे शाश्वत इंधन लागतं ना, ते म्हणजे अंतर्गत प्रेरणा किंवा इंटरनल मोटिवेटर्स. अच्छा, मग ही अंतर्गत प्रेरणा नेमकी काय असते? अंतर्गत प्रेरणा म्हणजे एखादं ध्येय मिळवल्यानंतर मिळणारा खरा, खोलवरचा आनंद आणि समाधान. रोजचे कष्ट आणि आपलं दीर्घकालीन सुख यांचा मेळ कसा बसतो हे शोधणं म्हणजेच आपली अंतर्गत प्रेरणा शोधणं. थोडक्यात सांगायचं तर बाह्य प्रेरणा ही कडक कॉफी प्यायल्यावर मिळणाऱ्या कॅफीन रश सारखी असते. ती आपल्याला अचानक तरतरी देईल, कामाला लावेल, पण काही तासातच प्रचंड थकवा घेऊन येईल. अगदी अचूक. आणि याउलट अंतर्गत प्रेरणा ही रात्रीच्या शांत झोपेनंतर सकाळी मिळणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेसारखी असते, जिच्यामुळे आपण थकत नाही. खूपच छान उपमा आहे ही. म्हणूनच आपला मूळ का किंवा प्रायमरी वाय शोधणं सर्वात महत्वाचं ठरतं. त्यासाठी स्वतःला अत्यंत थेट प्रश्न विचारावे लागतात. कसे प्रश्न? जसं की, हे कठीण काम करून वैयक्तिक पातळीवर मला काय मिळणार आहे? यातून मिळणाऱ्या यशामुळे माझ्या कुटुंबाच्या जीवनात कोणता सकारात्मक बदल होईल? जेव्हा हा का स्पष्ट होतो ना, तेव्हा अंतर्गत प्रेरणेचं गाजर आपल्याला आपोआप पुढे खेचत नेतं. म्हणजे तो जो रोजच्या कामाचा कंटाळा येतो तो ह्या स्पष्टतेमुळे नाहीसा होतो. हो, कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्ही ते कष्ट का घेताय. पण इथे एक मोठी अडचण आहे असं मला वाटतं. आपला का कितीही स्पष्ट असला, आपल्याला भविष्यातील फायदे कितीही व्यवस्थित माहीत असले तरी वर्तमान काळातील मोह खूप प्रबळ असतात ना. हो, बरोबर आहे. म्हणजे रोज सकाळी व्यायाम केल्यावर आरोग्य सुधारेल हे 100% माहीत असतं, पण सकाळी अलार्म वाजल्यावर आणखी 10 मिनिटे झोपण्याचा मोह जास्त मोठा वाटतो. ह्या प्रत्यक्ष मोहांचा सामना कसा करायचा? इथे वेळेची विसंगती किंवा टाइम इनकन्सिस्टन्सी नावाची एक अत्यंत महत्वाची संकल्पना येते. आपल्या भविष्यातील स्वतःला म्हणजे फ्युचर सेल्फला मोठं यश, उत्तम आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं. हो, फ्युचर सेल्फला सगळं उत्तमच हवं असतं. पण आपल्या वर्तमानातील स्वतःला आत्ता या क्षणी आराम आणि तात्काळ सुख हवं असतं, ज्याला आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो. म्हणजे आत्ता मला रिलॅक्स करायचंय, बाकी उद्याचं उद्या बघू. अगदी. मानवी उत्क्रांतीत आपला मेंदू अशा प्रकारे घडला आहे की तो तात्काळ मिळणाऱ्या फायद्याला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे भविष्यातील फायद्यासाठी वर्तमानात कष्ट घेणं मेंदूला नैसर्गिकरित्या अजिबात आवडत नाही. मग या समस्येवर काही उपाय आहे का? कारण जर मेंदूची रचनाच तशी असेल तर आपण नेहमीच वर्तमानातल्या मोहांना बळी पडत राहू. यावर एक अतिशय प्रभावी मार्ग संशोधक कॅटी मिल्कमॅन यांनी शोधून काढला आहे, ज्याला त्या टेम्पटेशन बंडलिंग किंवा प्रलोभनांची सांगड घालणं म्हणतात. प्रलोभनांची सांगड हे कसं काम करतं?
याचा मूळ उद्देश हा आहे की ज्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो त्या कामासोबत एखाद्या अत्यंत आवडत्या गोष्टीची जोड द्यायची. अच्छा. पुस्तकाचे लेखक पीटर हॉलिन्स यांनी स्वतःचं एक उदाहरण दिलंय यात. त्यांना लाकडी बोट बनवण्याचं एक प्रचंड कष्टाचं आणि कंटाळवाणं काम पूर्ण करायचं होतं. त्यांनी स्वतःसाठी एक नियम बनवला. ते बोट बनवताना फक्त आणि फक्त त्यांचे सर्वात आवडते म्युझिक अल्बम ऐकणार. अरे वा. म्हणजे यामागचं लॉजिक असं आहे का की वर्तमानातील स्वतःला जे तात्काळ सुख हवं असतं ते त्या आवडत्या गाण्यांमधून मिळतं आणि त्यामुळे ते कठीण काम करणं थोडं सुसह्य होतं? अगदी हेच ते मेकॅनिझम आहे. म्युझिक ऐकल्यामुळे मेंदूत जे डोपामाइन रिलीज होतं ना, ते लाकूड कापण्याच्या किंवा घासण्याच्या कंटाळ्यावर सहज मात करतं. आपण हे रोजच्या जीवनातही वापरू शकतो. म्हणजे जसं घरातील साफसफाई करतानाच आपला आवडता ऑडिओ कार्यक्रम ऐकणं किंवा जिममध्ये ट्रेडमिलवर चालतानाच आपली आवडती वेबसिरीज बघणं. हो, यामुळे काय होतं, मेंदूला असं वाटतं की आपण एन्जॉय करतोय, पण त्याचवेळी आपलं अवघड कामही पूर्ण होत असतं. ही एक अतिशय प्रॅक्टिकल आयडिया आहे. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण काम सुरू केलेलं असतं. बऱ्याचदा एखादं नवीन आणि मोठं काम सुरू करण्याचीच खूप भीती वाटत असते. काम सुरू करण्यासाठी जो इनर्शिया किंवा जडत्व असतं ते तोडण्यासाठी एखादी स्टेप बाय स्टेप पद्धत आहे का? इनर्शिया तोडण्यासाठी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांचा 40-70चा नियम खूप मार्गदर्शक ठरतो. 40-70चा नियम? हो, कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी किंवा कामासाठी आपण अनेकदा 100% माहिती मिळण्याची वाट पाहत बसतो. पण पॉवेल यांचा नियम सांगतो की एखादं काम सुरू करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 40% ते 70% माहिती असणं पुरेसं आहे. पण या विशिष्ट आकड्यांमागे काही विशेष कारण आहे का? 40 आणि 70च का? होय, कारण जर आपल्याकडे 40% पेक्षा कमी माहिती असेल आणि आपण कामाला लागलो तर ते पूर्णपणे अंधारात बाण मारण्यासारखं होतं. तिथे खूप मोठ्या चुका होऊ शकतात. हां, ते धोक्याचं ठरू शकतं. पण ॲनालिसिस पॅरालिसिसमध्ये अडकतो. म्हणजेच आपण केवळ विचार करत राहतो आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ निघून जाते. म्हणजे 70%च्या वर माहिती गोळा करत राहणं हे पुन्हा एकदा मगाशी आपण बोललो त्या परफेक्शनिझमचं आणि असुरक्षिततेचं लक्षण आहे. अगदी बरोबर. पण मला इथे एक शंका आहे. जर आपण फक्त 40% किंवा 50% माहितीच्या आधारे एखादं नवीन काम सुरू केलं तर चुका होण्याची शक्यता खूप वाढणार नाही का? आणि चुका झाल्या तर आपला आत्मविश्वासही डळमळीत होऊ शकतो. हा एक अतिशय रास्त मुद्दा आहे. पण इथेच आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागते आणि शिकण्याची वृत्ती किंवा लर्निंग माइंडसेट अंगीकारावा लागतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे की पुस्तकी माहिती आणि प्रत्यक्ष कृतीतून मिळणारा अनुभव यात खूप मोठा फरक असतो. हो, प्रॅक्टिकल नॉलेज वेगळंच असतं. हे बांधत बसण्यातनं कधीच मिळत नाही. आपण वाटेतच आपला रस्ता सुधारत जातो. हे खरंच लॉजिकल आहे. म्हणजे सुरुवात करणं आणि प्रवासात शिकत जाणं सर्वात महत्वाचं. पण समजा एकदा इनर्शिया तोडून कामाला सुरुवात केली तरी ते काम अर्ध्यावर न सोडता त्यात सातत्य कसं आणायचं? सुरुवातीचा उत्साह काही दिवसांनी हमखास ओसरू लागतोच. म्हणूनच केवळ मोठ्या ध्येयांवर अवलंबून न राहता रोजची एक सिस्टीम तयार करणं जास्त महत्वाचं आहे. हॉलिन्स यावर खूप भर देतात. ध्येय आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण सिस्टीम आपल्याला रोज न थकता चालत राहायला मदत करतात. मला हे नेहमी असं वाटतं की नुसतं ध्येय निश्चित करणं म्हणजे एखाद्या कठीण पाकृतीसाठी बाजारातून फक्त महागडे पदार्थ विकत आणण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे साहित्य आणलं म्हणजे पदार्थ चांगला बनेलच असं नाही. आपली सिस्टीम म्हणजे ती प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याची रोजची पद्धत आणि कौशल्य आहे. जोपर्यंत आपण रोज ती कृती करत नाही तोपर्यंत नुसत्या साहित्याचा काही उपयोग नसतो. हे अगदी अचूक उदाहरण दिलंत. साहित्य कितीही चांगलं असलं तरी प्रक्रिया महत्वाची असते. आणि या प्रक्रियेला किंवा सिस्टीमला सुरळीत चालवण्यासाठी काही वैयक्तिक नियम असावे लागतात. त्यातला पहिला नियम म्हणजे रूल ऑफ 3. 3चा नियम? हो, दिवसातील फक्त 3 सर्वात महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणं. आपण बऱ्याचदा तातडीचं काम आणि खरोखरच महत्वाचं काम यात गोंधळ घालतो. हो, अर्जंट आणि इम्पॉर्टंट मधला फरक. 50 कामांची भली मोठी यादी बनवल्याने आपण फक्त व्यस्त राहतो, पण उत्पादक काहीच होत नाही. म्हणून रोज फक्त 3 सर्वात महत्वाची कामं ठरवायची. पण कितीही चांगली सिस्टम असली, आपण 3 कामं ठरवली तरी मध्येच कंटाळा येतो किंवा मोबाईल पाहण्याची तीव्र इच्छा होते. अशा वेळी तो मोह कसा टाळायचा? तिथे 10 मिनिटांचा नियम अत्यंत प्रभावी ठरतो. आणि यामागे एक विशिष्ट सायन्स आहे. जेव्हा आपल्याला एखादं व्यसन किंवा सवय ट्रिगर होते, जसे की मोबाईल बघणं, तेव्हा मेंदूत अचानक एक तीव्र क्रेविंग निर्माण होतं. ती इच्छा खूप स्ट्रॉंग असते. पण हे क्रेविंग कायमस्वरूपी नसतं.
ते काही मिनिटांसाठी शिखरावर असतं आणि मग ओसरतं. म्हणून जेव्हा आपल्याला काम सोडण्याची किंवा सोशल मीडिया बघण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा स्वतःला सांगायचं की मी मोबाईल बघणार आहे, पण फक्त 10 मिनिटं थांबून. अरे वा, म्हणजे आपण स्वतःला पूर्णपणे नकार देत नाही आहोत, फक्त तो मोह थोडा पुढे ढकलतोय. बरोबर. आपण स्वतःशीच एक प्रकारचं बार्गेन करतो. या 10 मिनिटात आपल्या मेंदूतील तो रासायनिक आवेग ओसरतो आणि आपला तार्किक विचार करणारा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो पुन्हा नियंत्रण मिळवतो. म्हणजे 10 मिनिटांनंतर बहुतांश वेळा ती मोबाईल बघण्याची इच्छा संपून गेलेली असते. अगदी हेच घडतं. हे खूपच भन्नाट आहे. याशिवाय रोजच्या प्रवासात आपला उत्साह टिकून ठेवण्यासाठी स्वतःची प्रगती मोजणंही महत्वाचं आहे ना? नक्कीच. त्यासाठी एक स्कोरबोर्ड ठेवणं खूप उपयुक्त ठरतं. मोठ्या यशाची वाट न पाहता रोजच्या छोट्या विजयांचा ट्रॅक ठेवल्याने मेंदूला सतत पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो. आणि या सर्व सिस्टीमचा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉस्ट हाताळणे. ट्रान्झॅक्शन कॉस्ट हा शब्द साधारणपणे अर्थशास्त्रात वापरला जातो ना, तो आपण सवयींच्या बाबतीत कसा लागू करू शकतो? इथे ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजे एखादी कृती करण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि कष्ट. मानवी मेंदू हा नैसर्गिकरित्या ऊर्जा वाचवण्यासाठी प्रोग्राम केलेला असतो. तो नेहमी कमीत कमी कष्टाचा मार्ग निवडतो. म्हणजे शॉर्टकट. हो, याचाच फायदा घेऊन आपण आपल्या सवयी डिझाईन करू शकतो. ज्या वाईट सवयी सोडायच्या आहेत त्यात अडथळे किंवा फ्रिक्शन निर्माण करायचं. म्हणजे जर सतत सोशल मीडिया बघायची सवय असेल तर मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवायचा. हो, अगदी साधं सोपं. आता मोबाईल बघायचा असेल तर उठून दुसऱ्या खोलीत जाण्याचे कष्ट घ्यावे लागतील. आणि आपला आळशी मेंदू विचार करेल की कोण उठून जाणार तिथे, आणि आपण आपोआप तो मोह टाळू. क्या बात है. वाईट सवयींचा रस्ता जाणीवपूर्वक खडतर करायचा आणि चांगल्या सवयींचा रस्ता अगदी गुळगुळीत करायचा. अगदी तसंच. सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा असेल तर आदल्या रात्रीच ट्रॅकसूट आणि शूज समोर काढून ठेवायचे, जेणेकरून सकाळी कोणताही निर्णय न घेता थेट कृती करता येईल. आजच्या या चर्चेतून आपण मानसिक अडथळे, प्रेरणेचे प्रकार आणि काम पूर्ण करण्याच्या अनेक उत्तम सिस्टम्स खूप चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. पण या संपूर्ण पुस्तकातला एक भाग असा आहे जो आत्तापर्यंतच्या या सतत काहीतरी करत राहण्याच्या संकल्पनेला पूर्णपणे छेद देतो. हो, आणि तो भाग म्हणजे पुस्तकाच्या 6व्या अध्यायातील काहीही न करणे किंवा डू नथिंग ही संकल्पना. काहीही न करणे हे थोडं विरोधाभासी वाटतंय. हो ना, आजकाल आपण सतत व्यस्त राहण्याला यशाचं लक्षण मानतो. पण जर आपण सतत काम करत राहिलो तर आपला मेंदू प्रचंड थकून जातो आणि बर्नआउटची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे सतत उत्पादक राहण्याचा अट्टहास करणं हे खरं तर आपल्या उत्पादकतेसाठीच हानिकारक आहे. अगदी 100%. आणि यामागे मेंदूचं विज्ञान आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक काहीही करत नाही, शांत बसतो, निसर्गात फेरफटका मारतो आणि यात मोबाईल किंवा स्क्रीन पाहणं अजिबात अपेक्षित नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने काहीही न करणे. हो, तेव्हा आपला मेंदू एका रिलॅक्स्ड अवस्थेत जातो. अशा वेळी मेंदू अल्फा वेव्ज निर्माण करू लागतो. या अल्फा वेव्ज नेमक्या काय असतात? अल्फा वेव्ज म्हणजे मेंदूतील अशा इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सीज किंवा लहरी ज्या आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे रिलॅक्स पण जागे असताना निर्माण होतात. अनेकदा आपल्याला अंघोळ करताना किंवा नुसतं खिडकीबाहेर बघत असताना अचानक एखादी भन्नाट आयडिया सुचते ना? हो, खूप वेळा असं होतं. ती याच अल्फा वेव्जमुळे, या लहरींमुळे आपली सर्जनशीलता आणि आकलन क्षमता कैक पटीने वाढते. म्हणजे एखादा व्यावसायिक खेळाडू जसा एखाद्या मोठ्या शर्यतीनंतर आपल्या शरीराला आराम देतो आणि पूर्ववत करतो, तसाच मेंदूला रिकव्हरी मिळवण्यासाठी काही काळ पूर्णपणे रिकामं राहणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. रिकाम्या वेळेचा आणि शांततेचा आदर करायला शिकणं हे काम पूर्ण करण्याइतकंच महत्त्वाचं कौशल्य आहे. आणि ती खऱ्या अर्थाने सर्वात मोठी उत्पादकता ठरू शकते. या सखोल चर्चेचा समारोप करताना आपण सर्वांनी या एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. अतिव्यस्ततेच्या या जगात रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी असा थोडा वेळ जाणीवपूर्वक काढला पाहिजे, जिथे आपण काहीही साध्य करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. कदाचित त्याच शांततेच्या क्षणांमध्ये आपल्या अनेक अपूर्ण कामांची उकल दडलेली असेल. याच विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.